पान मसाला आणि सुगंधित वेलचीच्या जाहिरातीवरती आता एफडीएनं कारवाई केली आहे। या प्रकरणामध्ये अजय देवगन, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ या तिघा जणांना महाराष्ट्र एफडीएनं नोटीस पाठवली। सुगंधित वेलचीच्या जाहिरातीच्या माध्यमातून पान मसाल्याची अप्रत्यक्ष जाहिरात केल्याचा आरोप करत महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने एफडीएनं अभिनेता अजय देवगन, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस धाडली आहे। 13 जुलै 2026 रोजीच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये पान मसाल्याचं उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री याच्यावरती 1 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवरती एफडीएनं तिन्ही अभिनेत्यांना जाहिरातीमधल्या त्यांच्या भूमिकेच्या विषयी स्पष्टीकरण द्यायला सांगितलं आहे। तंबाखू पान मसाल्याच्या जाहिराती करणाऱ्या कलाकारांना एफडीएकडून नोटीस बजावण्यात आली। भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी या संदर्भात पाठपुरावा केला। एखाद्या प्रभावशाली व्यक्तीकडून अशा पद्धतीने जाहिराती होत असतील तर या सगळ्याचा प्रभाव युवा पिढीवरती होतो, अशी प्रतिक्रिया आमदार पाचपुते यांनी दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। नोटिसा ज्या आहेत कलाकारांना देण्यात आलेल्या आहेत, काय नेमकं तो मुद्दा होता आणि आज नेमके त्याचे परिणाम काय होतात? काय होतं, तरुण पिढीला जे काय म्हणणार, तरुण पिढी ज्यांच्याकडनं प्रेरणा घेते असे सगळे ऍक्टर्स असतात आणि यांचे काही कोटीमध्ये फॉलोअर्स असतात। अशांकडनं काहीतरी आमची ही जी नवीन पिढी आहे ही प्रेरणा घेत असते। मी जुलै 2025ला म्हणजे 4 जुलै 2025ला सभागृहामध्ये एक गुटखा त्यानंतर सुगंधी सुपारी या संदर्भातला एक प्रश्न मांडला होता आणि त्या प्रश्नामध्ये माझी मागणी अशी होती की जे ऍक्टर्स आहेत, जे ऍक्टर्स ह्या सगळ्याची जाहिरात करतात, अशा सगळ्या ऍक्टर्सवरती कारवाई होणं गरजेचं आहे। कारण हे ऍड करतात, ह्यांची ऍड पाहून तरुणाई कुठेतरी भरकटते आहे आणि ह्या ऍक्टर्सने कुठेतरी कोणतेही ऍड्स करत असताना, आता उदाहरण घ्यायचं झालं तर जे अक्षय कुमार आहेत, अक्षय कुमार इतकं चांगलं टॉयलेटसाठी मोठं काम करतात, त्यांनी इतकी मोठी जनजागृती ह्या सॅनिटरी पॅड संदर्भात उभी केलेली आहे। अशाच अक्षय कुमारांनी अशी एखादी चुकीची ऍड करणं हे दुर्दैवी होतं आणि हे मी ज्या सभागृहात मांडलं होतं त्यावेळेस मला असं उत्तर मिळालं होतं की सरोगेटेड ऍड्सवरती राज्य सरकारचं कोणतंही बंधन नाही, पण मिसलिडिंग ऍडवरती नक्कीच होतं। हे मी मांडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेसच्या आयुक्तांनी ऍक्शन घ्यायला अपेक्षित होतं, ते काही झालं नाही। पण आताच आयुक्त तुकारामजी मुंडे साहेबांनी एक मोठा निर्णय घेतलाय, त्यांचे मी विशेष असे आभार मानतो। कारण तरुणाई कुठेतरी भरकटायला लागली होती, या तरुणाईला एक दिशा देणं गरजेचं होतं आणि आपल्यामार्फत मी त्यावेळेसही विनंती केली होती की ह्या ऍक्टर्सनी तात्काळ ह्या ॲडव्हर्टाईज बंद करायला लावल्या पाहिजे। कुठेतरी त्यांना जनाची नाही मनाची जरी वाटत असेल तरी सुद्धा त्यांनी ह्या गोष्टीवर कारवाई केली पाहिजे। पण ठीक आहे, वेळ लागला, वर्ष लागला, पण आता कुठेतरी आता पावलं उचलत चाललेली आहेत। अन्न आणि औषध प्रशासनासंदर्भातला आपण एकदम अभ्यासपूर्ण सगळ्या गोष्टी मांडताय, कुठेतरी ह्याचंच प्रतिनिधित्व भविष्यामध्ये करायचं याच विभागाचं, असं अजिबात नसतं। आमचं काम हे बघा, मुळात काय होतं की आमदार म्हणजे हा काही फक्त मतदारसंघाचा नसतो। ज्यावेळेस आम्ही सभागृहात जातो, आमचं सभागृह हे कायदे मंडळ आहे आणि जर माझ्याकडे ती संधी आहे कायदे बदलण्याची, कायद्यांमध्ये दुरुस्त करून आणण्याची, तर ती का करू नये? त्यामुळे ज्यावेळेस आम्ही मांडतो ते फक्त कायद्यामध्ये कुठेतरी सुधारणा झाली पाहिजे आणि कायद्याचा जे गैरवापर करतात अशांवरती ऍक्शन झाली पाहिजे। हे होते आमदार विक्रम पाटील। सुनील बोंबळे, एबीपी माझा, अहिल्यानगर।